महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशावर मंत्री भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। जनतेने आम्हाला स्वीकारत कामाची पोचपावती दिल्याचं गोगावलेंनी म्हटलंय। एमएमआर क्षेत्रातील यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं असून मुंबईचा महापौर महायुतीचा व्हावा ही संकल्पना पूर्ण होताना दिसत असल्याचं गोगावले म्हणाले। खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपचे विक्रम साबळे विराजमान झाले। तर पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेले विक्रम साबळेंनी ही संधी त्यांना देण्यात आलेली आहे। त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। खोपोली नगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युतीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। साबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। कराड नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी पोपटराव साळुंखेंची बिनविरोध निवड झाली आहे। तर स्वीकृत नगरसेवकपदी जयंत पाटील, नरेंद्र लिंबे आणि भाजपचे सुहास जगतापांची बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर पोपटराव साळुंखेच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला। नांदेड वाघाळ महानगरपालिका निवडणुकीत यश मिळाल्यानं अशोक चव्हाणांनी मतदारांचे आभार मानले। भाजपच्या हातामध्ये पहिल्यांदा महानगरपालिका सोपवल्याबद्दल आणि भाजपवर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांनी आभार मानले। शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाईंचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले। नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या। ज्या काळात राजकारणात महिलांचा सहभाग मर्यादित होता अशा काळात देसाई या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या। त्यांनी विधान परिषदेवर सदस्य म्हणून काम केलं। भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं राज्यातील 29 महानगरपालिकापैकी 25हून अधिक महानगरपालिकावर सत्ता स्थापन केल्यानं सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात येतो। या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यातही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जबरेश्वर खुंट या ठिकाणी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। एकमेकांना पेढे भरवण्यात आले। पुण्यातील प्रभाग 32 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी झाले। राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेले सचिन दोडके आणि सायली वांजळेही विजयी झाले। तर भारत भूषण बराटे आणि हर्षदा भोसले प्रभाग 32 मधून विजयी झाले। नांदेड महापालिकेत वंचित बहुजन आघाडीला 5 जागांवर यश मिळाले। त्यामुळे भव्य विजय रॅलीनं जल्लोष साजरा करण्यात आला। पॉलिटेक्निक कॉलेजपासून आंबेडकर नगरपर्यंत भव्य विजय रॅली काढण्यात आली होती। मनोज माळी यांच्या उपोषणाला यश आलंय। कराडचे रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळींच्या उपोषणाला यश आलंय। कृष्णा पुलावर होणाऱ्या महिला आणि युवतींच्या आत्महत्या रोखण्यासाठी संरक्षक जाळी बसवण्याच्या मागणीसाठी त्यांनी उपोषण केलं होतं। आता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीनं अखेर 40,79,000 रुपयांचा निधी मंजूर होत निविदा प्रसिद्ध केल्यानं उपोषण स्थगित केलं। वाशिममध्ये भारतीय जनता पार्टीनं जल्लोष साजरा केला। पाटणी चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हलगी वाजवून आनंद व्यक्त केला। महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत जनतेचे आभार मानले। महाराष्ट्राचे आभार, राज्यातील उत्साही जनतेचे, एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले अशा भावना मोदींनी व्यक्त केल्या। मुंबईत प्रभाग 192 मधून मनसे उमेदवार यशवंत किल्लेदार यांचा विजय झाला। यशवंत किल्लेदार यांनी 1425 मतांनी विजय मिळवला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंना फटका बसलाय। अंबादास दानवेंचा भाऊ राजेंद्र दानवेचा पराभव झाला। प्रभाग क्रमांक 16 मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय। तर भाजपचे रामेश्वर भादवे यांचा विजय झाला। पुण्यात प्रभाग क्रमांक 3 मधील भाजपचे 4ही उमेदवार विजयी झाले। वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सून ऐश्वर्या पठारे यांचा विजय झाला। तर डॉक्टर श्रेयश खांदवे, अनिल सातव, रामदास दाभाडे देखील विजयी झाले आहेत। आमचं हिंदुत्व संकुचित नसून हिंदुत्व आणि विकास वेगवेगळा नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। आम्हाला विजयाचा उन्माद नाही असंही ते म्हणाले। जनतेनं विकासाला कौल दिला म्हणून भाजपचा विजय झाला। विजयाचं श्रेय देवाभाऊंना दिलं पाहिजे असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय। विकासाचा अजेंडा आणि मोदींचे आशीर्वाद यामुळेच भाजपचा मोठा विजय झाला अशी प्रतिक्रिया देत फडणवीसांच्या भाजपचा विजयाचा मूलमंत्र फडणवीस यांनी सांगितला।
सोलापूरमध्ये भाजपची सत्ता आली आहे। 51 जागांची मॅजिक फिगर ओलांडून तब्बल 58 जागांवर भाजपने विजय मिळवला। एकूण 102 जागांपैकी 58 जागांवर भाजप विजयी झाली आहे। मनपा निवडणुकात राज्यात भाजप एक नंबरचा पक्ष ठरलाय, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवेंनी दिली आहे। भविष्यात ठाकरे गट आणि पवार गट अस्तित्वात राहणार नाही असा दावा त्यांनी केला। छत्रपती संभाजीनगर येथे भाजप मंत्री आणि खासदारांनी डान्स करत आनंद व्यक्त केलाय। संभाजीनगरमध्ये मनपात भाजपनं 56 जागांवर विजय मिळवला। कोल्हापूर महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे। विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शहरात गुलाल उधळून जल्लोष केलाय। मुंबईतील प्रभाग क्रमांक 199 मधील शिवसेनेच्या उमेदवार आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा विजय झालाय। अकोला शहरातल्या प्रभाग क्रमांक 12 मधील ठाकरे गटाचे उमेदवार सागर भारुका यांचा विजय झालाय। विजयी झाल्यास सागर यांनी खाटू श्याम मंदिरापर्यंत लोटांगणाचा संकल्प केला होता। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मतदान असलेल्या प्रभाग 22 मधून भाजपचे श्रीकांत आगलावे विजयी झाले। आनंद उत्सव साजरा करत असताना श्रीकांत आगलावे यांच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले। नवी मुंबईत गणेश नाईक समर्थकांनी एकनाथ शिंदेंना डिवचणारी बॅनरबाजी केली आहे। टांगापलटी आणि घोडे फरार लिहिलेल्या फलकावर एकनाथ शिंदेंचं व्यंगचित्र दाखवण्यात आलंय। पिंपरीच्या प्रभाग 18 मधून भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले। सुरेश भोईर, अपर्णा डोके, मनीषा चिंचवडे यांनी विजयी गुलाल उधळलाय, तर राष्ट्रवादीच्या अनंत कोराळे यांनीही विजय मिळवला। यंदा पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सरशी पाहायला मिळाली आहे। पुण्यात मिळवलेल्या यशानंतर पुण्यात भाजप कार्यालयाच्या बाहेर गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली। शहर कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला। निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतचोरीची प्रक्रिया राबवली गेली आणि लोकशाही पुसण्याचं काम भारतीय जनता पक्षानं केलं, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 38 मधून भाजपच्या महेश्वरी पटले यांचा विजय झालाय। भाजपनं पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। पनवेलमध्ये भाजपनं विजयोत्सव साजरा केला। या विजयानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलकरांचे आभार मानले। भाजप युवा मोर्चानं ठाकरे बंधूंना डिवचलंय। महापालिका निवडणुकांमध्ये विजय मिळवल्यानंतर रसमलाईचा फोटो ट्विट करत भाजपनं ठाकरे बंधूंना डिवचलंय। तमिळनाडूतल्या भाजप नेत्याच्या मुंबईबाबतच्या विधानानं वाद झालेला होता आणि के अण्णामलाई यांना राज ठाकरे यांनी रसमलाई म्हटलं होतं। महानगरपालिका निवडणुकीत विरोधकांचा धुव्वा उडवून युतीनं विजय मिळवला असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही महायुती असाच यश मिळवेल असा विश्वास खासदार नारायण राणेंनी व्यक्त केला। नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 22 ड मधील फेरमतमोजणीत मनसेचे अभिजित देसाई विजयी झालेत। बुलढाण्यात महायुतीचा विजय झाला। यावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांचं अभिनंदन करण्यापूर्वी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करावंसं वाटतं, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला। मुंबईत मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचे उमेदवार पद्मजा चेंबूरकर यांच्या विजयानंतर जल्लोष करण्यात आला। पुण्यातील प्रभाग क्रमांक 13 मधून काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा विजय झाला। प्रभाग क्रमांक 13 मधून अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेसचे इतर 2 उमेदवार विजयी झालेत। महापालिका निवडणुकांदरम्यान मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी मार्करची शाई सहज पुसली जात असल्याच्या आरोपांमुळे मार्करची शाई न वापरण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतलाय। पुन्हा एकदा म्हैसूर पॅटर्नची निळी शाई वापरण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत।
मुंबईत भाजपच्या विजयानंतर नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना जय श्रीराम करत दोन्ही ठाकरे बंधूंनी इस्लामाबादच्या विमानानं पाकिस्तानात जावं असा टोला लगावला। मुलुंड प्रभाग 107 मधून नील किरीट सोमय्या विजयी झालेत। मुंबईत नील सोमय्या 14,000 मतांनी विजयी झालेत। मालेगावातील मतदारांनी इस्लाम पार्टीला पसंती दिली। पहिल्याच निवडणुकीत इस्लाम पार्टीला मोठं यश मिळालंय। यासाठी माजी आमदार आसिफ शेख यांनी मालेगावातील जनतेचे आभार मानले। विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास या विश्वासावर भाजप सरकारच महाराष्ट्राचा विकास करेल अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे।